तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्र्यांचा भामरागड तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विविध विकास कामांची पाहणीही करण्यात आली आहे। 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कटिबद्ध असं फडणवीसांनी म्हटलंय। हे आज जनतेसोबत आले आहे, जनतेसोबत चर्चा केली आहे। आज तुम्ही या ग्रामीण भागामध्ये येऊन यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांच्यासोबत संवाद साधलाय, त्यांच्या सोबत बसले आहे, काय सांगा? त्यांच्या सोबत बसल्यानं काय स्टेजवरनं काही कळत नाही। इथे आल्यानंतर काय चाललंय काय नाही चाललंय आता आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून। हे तिथनं थोडी समजतं आम्हाला किंवा मागच्या वर्षी बोनस मिळाला नाही हे सांगितलं, आता यावर्षी त्यांना बोनस मिळाला पाहिजे हा प्रयत्न करावा लागेल। कसं अरे यांचे काय काय प्रश्न होते अजून पुन्हा? नाही, छोटे छोटे प्रश्न आहेत, मुलांचे शिक्षणाचे वगैरे जे प्रश्न आहेत, पण मला आनंद आहे की सगळे शिकतायत। त्या मुलीसोबत संवाद साधला तुम्ही? काय करता तुम्ही? शेतकरी? शेती आहे? किती आहे? धान घेता? काय घेता शेतीत? काय करता? धान? हा, बोनस भेटला का? बोनस धानाचा मागच्या वर्षी बोनस भेटला होता का? धानाचा नाही भेटला। नोंदणी केली होती का? एका प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत आहे, बघू शकता अशा प्रकारे जनतेशी संवाद साधून त्यांची जी समस्या आहे ते जाणून घेत आहे। निलेश दहा, TV9 मराठी, गडचिरोली।